नमस्कार मित्रांनो, गोष्ट शेतकऱ्यांची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण नेहमीच प्रयत्न करत असतो की शेतीवरला खर्च कसा कमी करता येईल. तर हे आहेत प्रगतील शेतकरी आणि यांचा दृष्टिकोन काहीतरी नवीन प्रयोग करण्याचा असतो. तुमचं नाव काय? माझं नाव प्रवीण सांगडे, राहणार करोडी. तर मित्रांनो बघू शकतो यांचा हा प्रयोग. आता तुम्हाला हे पाठीमागे जे झाड दिसत असेल हे सर्वांना परिचयाचं झाड असं आहे की लिंबा झाड. पण याचे जे फायदे आता हे पण तुम्हाला बरेच जणांना माहीत आहेत, याचाही काय वाद नाही. पण यांनी या झाडाचा फायदा म्हणजे आपल्या शेतीवर कमीत कमी खर्च करण्यासाठी जो केलेला आहे. जसं की आपण बाजारातून आणतो लिंबोळी पेंड विकत, पण यांनी दरवर्षी स्वतःच लिंबोळी आपल्या जे शेताला जे लागतं ते करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर बघू शकता हे असे ढगुले आता यांनी हे लिंबोळ्या झाडून टाकलेल्या आहेत, खाली झाडलेले असे ढिगोले मारले आणि आता हे जमा करणार आहेत. तर असं तुम्हाला अशी कल्पना कशी काय सुचली की बुवा हे असं करावं म्हणून? आपण मार्केटमध्ये जेव्हा लिंबोळी पेंड विकत घेतो आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक त्याच्यामध्ये असते नसते कोणाला काही माहीत नाही. कारण की आपणाला जर 2-4 झाडाखाली जर लिंबोळी आपण जमा केली तर जास्तीत जास्त आपल्याला 2 पोते लिंबोळी भेटतं. आणि एकरला जवळजवळ 2-3 पोते एक शेतकरी लिंबोळी पेंड टाकत असते रासायनिक. त्याशिवाय जर आपणाला घरच्या आणि ते ओरिजिनल आहे की नाही कोणाला माहीत नाही, कुठला पाला गोळा केला काय आहे माहीत नसते. तर आपणाला जर खरंच उत्पन्न घ्यायचं असेल आणि ओरिजिनल लिंबोळी पेंड पाहिजे असेल, आता हळदीमध्ये मार्केटला जास्तीत जास्त लिंबोळी पेंड वापरतात. तर त्या दृष्टिकोनातून असं आम्ही लिंबाखालची लिंबोळी गोळा करतो. याच्यामध्ये काही प्रमाणात आपला पाला टाकून हे साठवून ठेवायचं आणि पुढच्या वर्षी ज्यावेळेस आपल्याला वापरायचं आहे त्यावेळेस आपण याचे एका दगडानं ठेसून थोडंसं हे बिया राहू नये म्हणून, जेणेकरून आपण बेडवर जर आपण टाकलं तर बिया उगवतील. त्याच्यासाठी थोडंसं याला फोडायचं, ठेसायचं. आपण जुन्या वरवंटा असत गेले त्या वरवंटाप्रमाणे थोडंसं ठेसलं, त्याच्यातलं बिया जर ठेसल्या गेल्या आणि बेडवर आपण टाकल्या गेलं तर याच्यावर आपलं रोप निघणार नाही. आणि याचा परिपूर्ण कडू असल्यामुळे याचा परिपूर्ण उपयोग कीटसाठी होणार. आणि हे ओरिजिनल आहे की नाही? ओरिजिनल. तर ते बघू शकता तिकडं झाडणी आहे. आता हे झाडणीनं झाडून आता हे सगळं लिंबोळे अशा गोळा करायले आणि अशा हे जितक्या गोळा होऊ शकतील तितक्या हे लिंबाच्या झाडाखालच्या गोळा करतात आणि आपल्या शेतीसाठी वापरतात. म्हणजे रिकामा वेळ जे आहे ते काहीतरी झाडाखाली बसल्या हे करायचं. आणि हे बघू शकता इकडं आज पंगत पण होती, गोड भात वगैरे केलेला आहे. इथं देव, आपला देव कोणता आहे? राजोबा देव आहे. तर यांचं असं नियोजन आहे. इकडे बघू शकता गोठा असा सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे याचं शेती आणि शेतीवर विशेष प्रेम आहे आणि कमीत कमी खर्च करण्याचा आहे नक्की प्रयत्न करतात. उद्दिष्ट हे तुम्हाला याच्यातून दिसतच आहे. तर नक्की असे प्रयोग तुम्ही करू शकता. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.